नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पेअर ऑफ स्ट्रेट लाईनवरचा एक PYQ क्वेश्चन. द क्वेश्चन आहे द स्लोप ऑफ द लाईन गिवन बाय x स्क्वेअर प्लस 2hxy प्लस 2y स्क्वेअर इक्वल टू 0 आर इन द रेशो 1:2. देन द व्हॅल्यू ऑफ याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे इथे. तर आपल्याला सगळ्यात पहिले होमोजिनियस सेकंड डिग्री इक्वेशन काय आहे ते माहिती पाहिजे. तर ते आहे ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता या दो इक्वेशनला आणि हे जे गिवन आपल्याला दिलेलं इक्वेशन याला दोघांना जर मी कम्पेअर केलं तर मला इकडे काय होईल, a इज इक्वल टू 1, ठीक आहे, 2h इज इक्वल टू 2h आहे, ठीक आहे, आणि b इज इक्वल टू होईल 2. ठीक आहे. आता दुसरा आपल्याला दिलेला आहे स्लोप काय आहे, तर स्लोप दिला आहे m1 इज टू m2 इज इक्वल टू 1:2. सपोज जर मी ते कन्सिडर केलं m1 इज इक्वल टू जर k आहे तर त्याच्या ट्वाइस आहे m2, म्हणजे काय होईल m2 इज इक्वल टू 2k. आता मला नेक्स्ट फॉर्म्युला काय माहिती पाहिजे की सम ऑफ दी स्लोप काय असतं, सम ऑफ दी स्लोप अँड प्रोडक्ट ऑफ दी स्लोप इन द पेअर ऑफ लाईन मध्ये काय असतं. सम ऑफ दी स्लोप म्हणजेच m1 प्लस m2 इज इक्वल टू -2h अपॉन b असतो. तर m1 माझ्याकडे आहे k प्लस 2k, m2 इज इक्वल टू -2h अपॉन b आहे. तर k प्लस 2k म्हणजे किती होईल 3k, ठीक आहे, इज इक्वल टू 2h अपॉन b. b ची व्हॅल्यू माझ्याकडे किती आहे 2 गेट कॅन्सल. देअरफॉर याच्याकडे काय राहील k इज इक्वल टू माझ्याकडे काय होईल -h अपॉन 3. याला जर मी सपोज इक्वेशन 1 दिलं. तसंच मला काय माहिती पाहिजे प्रोडक्ट ऑफ दी स्लोप काय असतं m1 इंटू m2 इज इक्वल टू a अपॉन b. m1 काय माझ्याकडे, m1 आहे k, m2 किती आहे 2k इज इक्वल टू a ची व्हॅल्यू 1 आणि b ची किती आहे 2. याला जर मी सोडवलं तर 2k स्क्वेअर इज इक्वल टू किती होईल 1/2. देअरफॉर k स्क्वेअर इज इक्वल टू किती होईल, k स्क्वेअर किती होईल 1/4. हे झालं इक्वेशन 2. आता या दोन्ही इक्वेशनला जर मी कम्पेअर केलं म्हणजे इक्वेशन 2 मध्ये जर k ची व्हॅल्यू म्हणजे इक्वेशन 1 नुसार जर मी ठेवली इथे, देअरफॉर इथे काय होईल पहा, k ची व्हॅल्यू जर मी -h/3 ठेवली तर -h/3 चा स्क्वेअर इज इक्वल टू 1/4. ठीक आहे, 1/4. तर h स्क्वेअर अपॉन 9 इज इक्वल टू 1/4 होईल. ठीक आहे. आता h स्क्वेअर म्हणजे किती होईल, h स्क्वेअर इज इक्वल टू 9/4. म्हणजेच h माझ्याकडे काय राहील तर जर मी स्क्वेअर रूट घेतलं तर काय राहील इथे तर +-3/2. दॅट इज द फायनल आन्सर. हे आपलं फायनल आन्सर आहे. ही आहे आपली याची व्हॅल्यू. थँक्यू.